हाय गाईज, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. बघा, आज आहे लग्नाचा दिवस, तर लग्नाची घाई चाललेली आहे सगळीकडेच. मस्तपैकी ज्याचं ते आवरून घेत आहे. निवांत बसलेले आहे. तरी नवरीने यायला मुरळी आलेले आहे, त्यांचाही मान सन्मान चाललेला आहे. बघा, त्यांनी आणलेली शिदोरी सोडायचं काम चाललं आहे. त्यासाठी सुवासिनींना हळदी कुंकू लावायचं काम चाललं आहे. चला तर मग अक्काने तर सुवासिनीने ते हळदी कुंकू लावून घेतलेले. सुवासिनीने पण शिदोरीला हळदी कुंकू लावले. त्यानंतर आत्याही झाल्यानंतर म्हणजे 5-6 सुवासिनींनी हळदी कुंकू लावून घेतलेला आहे, पाहू शकताय. त्यानंतर मी अक्काला म्हणत आहे नाव घे तिचं नाव काय बरोबर जमलं नाही तिला. पाहूया आपण पुढे तिने कशा पद्धतीने नाव घेतलं आहे. तिचा आग्रहही पाहूया, तिला केलेला आग्रह नाव घेण्याचा. चला, गमती शमती आपण असं शेअर करत राहूया. त्यानंतर आत्याने बांधली शिदोरी, त्यांचंही नाव पाहूया आपण. त्यांना पण नाव घेण्याचा आग्रह केलेलाच होता. नाव घ्या म्हणलं असलं काय नाव नाही तर काही. दाराला तोरण, मंगल कार्याची खूण, प्रकाश राव. आपण आता पाहूया अक्काचं नाव घे म्हणजे नाव खाना तिचं ऐकूया आपण. ते घेते तर मी लेते, पुढं काय आम्हाला काय माहिती. पुन्हा शहर 9 लाख हजार बोत्या पळणी भरला बाजार. ते घेतेत मी लेते, चंद्रहार केला राती, चंद्रहाराचा फासा लवचिक, नथ केली अवचित. आणि मला येईन मग आता जेवणात राहत नाही ना. सोपं घ्यायचं ती इतक्या अवघड ना. कौलारी माडी आरस लावा त्याला, हजारात पैठणी मला. ते नक्की दोथरा ताठी गेला, गुलाबी सदरा मुंबईला पार्सल केला. अमरावतीला गेला, अमरावतीनं आणल्या पाटल्या, मनगटी दाटल्या. सोन्याचा सर सवारणाचा काय सोन्याचा सर तो का समजतो देण्यात राहतो. त्यांनी आलेल्या पाहुण्यांना तोपर्यंत पोहे दिले होते. बघा, मस्त असे पोहे दिले. आम्ही नाश्ता केलेला होता. नंतर नवरीची ओटी भरून घेतली, कारण की तिला वाटे लावायचं होतं आम्हाला, म्हणून तिची ओटी भरून घेतली. बघा, ऑप्शन वगैरे करून ओटी भरली. चला तर मग तुमच्या इकडे असंच नवरी वाटा लावतात का? वाट लावत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर आम्ही शिदोरी तर नेली. शिदोरी पण नाव घेऊन न्यायची असते, पण यांनी काही त्यांच्या फक्त बायकोचं नाव घेतलं, उखाण्यात नाही घेतलेलं. चला मग पुढे चला. आम्ही त्यांना मागोमाग लगेच निघलो होतो. हे बघा, नवरी तर वाटी लावली होती आम्ही आता. चला, तुमच्या इकडे मोराळी येतात का नवरीला? हो, नवरीला मोराळी येतातच. चला तर मग तुमच्या इकडे अशीच ओटी वगैरे भरून नवरी वाटे लावतात का, ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बघा, हे आम्ही जाणार आहोत या पिकअपमध्ये. नवरीची गाडी खूप लांब होती म्हणून ती काही शूटमध्ये आली नाही. इथपर्यंतच नवरी आपल्या व्हिडिओमध्ये आहे. चला, आमची हिंदवी आत्ताच उठली होती म्हणून असं काहीतरी होतं हिंदवीचा अवतार. त्यामुळेच मला नवरीसोबत जाता आलेलं नाही आहे. बघा, आणि आम्ही पण मस्त पाठीमागून आवरून असं मस्तपैकी पिकअपमध्ये बसून निघालेलं होतं आहे. बघा, आणि हिंदवीचं त्यांना तिच्या बाबांचं चाललेलं होतं चावमेव. आणि आम्ही सर्वांनी हळदीचं लुक करूनच गेलेलो होतो. बघा, तिथं गेलं तर सभामंडप असं होतं, खूप सर्व काही होतं. आणि त्यानंतर लगेचच सुपारी फोडण्याचा कार्यक्रम झाला. हे नवरदेवाच्या मामा आणि नवरीच्या मामांचं काम असतं इथे का, म्हणून नवरी नवरदेवाच्या व्हिडिओमध्ये नाही येत. चला तर मग यांनी सर्वांनी भावनाने सांगितले, देवबापांनी सांगितले त्याप्रमाणे सुपारी फोडलेली आहे. चला, तुमच्या इथे सुपारी फोडावंच लागते. कोणी अगोदर महिनाभर 2 महिने आधी फोडतं, कोणी लगेचच फोडतं. चला, तुमच्या इकडे पण अशा एका दिवसाचा काही कार्यक्रम असतो का? चला, आणि सहसा आता जास्त करून असंच करतात. इथे रुखवत सजवायचं काम चाललेलं होतं.
रुखवतामध्ये भरपूर काही होतं. भांडे खूप सारे होते. चला तुम्हालाही म्हणजे पूर्ण व्हिडिओ दाखवेलच मी आहे पुढे व्हिडिओमध्ये. चला बघा भांडे वगैरे सर्व छोटे मोठे सर्व भांडे आहेत, रुखवतही आहे. चला तुम्हाला दाखवते आता मी पूर्ण व्हिडिओ. म्हणजे रुखवतामध्ये पूर्ण सर्व काही आहे बघा. भांडे म्हणजे डबे, हांडे, घर, कपाट सर्व काय आहे. त्यानंतर आम्ही गेलो, इथं बेलेश्वर मंदिर आहे तिथेच. याचा लॉंग व्हिडिओ सेपरेटली व्हिडिओ मला करता नाही आला, कारण की आम्ही लग्नाला म्हणून गेलो होतो. त्यामुळेच या व्हिडिओमध्येच मी त्याला टाकलेलं आहे. गेले तर हिंदवीचं मस्त मोकळं मैदानामध्ये मस्त फिरायचं काम चाललेलं होतं बघा. आणि इथं आल्यानंतर एवढं मोठं लग्नाचं हे चाललेलं होतं ना, तर पण इथं इतकी शांतता होती बघा. महादेवाचंच एक ठाणं आहे हे. बेलेश्वर म्हटल्यानंतर मला समजलंच असाल हे बघा. इतकं मस्त मंदिर आहे हे. खूप शांतता लाभते इथे. मी सांगते ना, कारण की एवढं लग्नाचं सर्व वाजा असताना आम्हाला तिथे इतके शांत वातावरण भेटलं होतं. त्यानंतर आम्ही इथे आणि मम्मीने तिला आहे ना साष्टांग नमस्कार घालायचं शिकवलं. तिने बघा किती मस्त साष्टांग नमस्कार घातलेला आहे हे बघा. मम्मीसोबत तिने प्रत्येक ॲक्टिव्हिटी शेअर केल्या आज. ते पाहून मला मस्त वाटलं. त्यानंतर आम्ही 12वी पाहायला गेलो, इथे पाहू शकताय तुम्ही. त्यानंतर ईश्वर भारतींचं हे ठाणे. त्याने परत माघारी आलो तर इथे नवरा नवरींना हळद लागलेली होती. मग आम्ही काही कमी पडणार का, आम्ही शिरलो गर्दीत, लावला आमचा नंबर. हळद झाल्यानंतर नवरदेवाची अशी वेगळीच एंट्री झाली नाही, कारण की नवरदेव आणि नवरीलाही घोड्यावरती बसवून मंडपापर्यंत आणलेलं होतं बघा. खूप वेगळी अशी, म्हणजे आजपर्यंत मी तरी पाहिली नव्हती अशी एंट्री बघा. खूप छान एंट्री झाली आणि वाजत गाजत झाली, तुम्ही पाहू शकताय. मंगलाष्टकही झाली. त्यानंतर बसले अशी पंगत बघा. मी पण बसलेले होते, कारण की माझ्यासोबत हिंदवी होती. लगेचच जेवण करून घेतलं. आणि असं वादळी वार नाही म्हणता येईल, पण मंगलाष्टक झाल्यानंतर लगेचच पाऊस आला, कारण हे शुभ असतं असं म्हटलं जातं. आता लगेचच कन्यादान विधी करून घेतली, कारण की उशीर होत होता. कन्यादानची विधी झाली. माझ्या पप्पांनी भाचीचं, म्हणजे मामांनी भाचीचं कन्यादान केलं आणि नंतर चुलतेनीही केलं. चला मग तर मंगळसूत्राचं दान झालं बघा. देवबापाने सांगितले त्याप्रमाणे दादांनी दीदीला, म्हणजे माझी वहिनीच आहे ती, पण आम्ही दीदीच म्हणतो, तिला मंगळसूत्राचं दान केलं. त्यानंतर जोडव्याचंही दान झालंच. पाहूया आपण. मंगळसूत्र दान तर झालं, पण दीदीला आणि मी हे आग्रह धरलेला होता नवरदेवासाठी, पण नवरदेवाने काही नाव घेतलंच नाही. चला
आणि अशा पद्धतीने लग्न सोहळा पार पडला आणि इथं नवरी वाटायला हवायची वेळ आलेली होती. आणि अशी मस्त म्हणजे पब्लिक खूप सारं जमलेलं होतं आमच्या नवरीसाठी. तुम्ही या व्हिडिओमार्फत जमलेलाच आहात. चला मग तुमचंही स्वागत आहे. आणि आमच्या नवरीचं म्हणजे आता ही विदाई म्हणजे तुम्हाला कळतच असेल काय. चला मग आपण नवरीही वाटे लावूया. बघा पब्लिक नवरी वाटे लावायला सुद्धा एवढं सारं पब्लिक होतं म्हटलं तुम्ही पाहू शकता. विचार करा. चला भेटूया अशाच पद्धतीने.